कामावरनं घरला जाताना आज प्रचंड गर्दी होती बसला. बसमध्ये येऊन बसलो. आता बऱ्यापैकी रोजच प्रवास करत असल्यामुळं हे चाचा आणि हे बऱ्यापैकी स्टाफ एस टीचा माझ्या ओळखीचा झाला आहे. त्यामुळं काय नाही, या चाचाच्या शेजारी मस्तपैकी आपली इंजिनवरती बैठक मारून टाकली आणि गाडी आता आपली सरळ पुढं आली होती. हे भोशापासून पुढं आली होती. त्यामुळं थोडासा निसर्ग आपला बघत, गाडीचं स्पीड बघत आपला निवांत प्रवास चालू होता. आता हे समोर आलं की नाही आपलं हे भोशाचं यल्लम्मा मंदिर आहे बघा. साईडला दिसतंय का तुम्हाला, शिखर दिसेल, यल्लम्माचं मंदिर आहे. खूप मोठी जत्रा इथं भरते. खूप दूर दूरनं लोक येते ते. आणि ह्याच्या बाजूला एक झाड होतं वडाचं, जे वाचवलं तर रस्त्यात ना, ते वाऱ्यानं पडलं. ते 400 वर्षापूर्वीचं ते जुनं झाड होतं. आणि इथूनच बाजूला ही जो सुतारमाळा आहे पुढं आलेला, त्या सुतारमाळ्यातूनच बाजूला संजीवनी ॲग्रो टुरिझम म्हणून एक ठिकाण आहे. तिथं मस्त असं रिसॉर्ट, राहण्याची सोय आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही जाऊ शकताय. चला मग आजच्यापुरतं एवढंच.